नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कोहळ्याची चविष्ट आमटी तयार करूया. आज आमच्या घरी कामासाठी खूप लोक आलेले आहेत. यामुळे मी आज 12 ते 15 लोकांसाठी ही आमटी तयार करणार आहे. एक मोठा ओला नारळ खवून घेतला आहे. 4 करमले चिरून घेतली आहेत. आमटीसाठी मसाल्याचे साहित्य: 4 मोठे चमचे उडीद डाळ घेतली आहे. अर्धी वाटी धने घेतले आहेत. 1 मोठा चमचा मिरी पावडर. 2 चमचे बडीशेप. 1 चमचा मेथीचे दाणे. 1 मटार एवढा हिंग घेतला आहे. 1 चमचा हळद आणि थोडीशी कडीलिंबाची पाने. 6 ते 8 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. हे ओले खोबरे आणि बाकी सर्व साहित्य आपण सगळ्यात आधी भाजायचे आहे. चुलीवर ही लोखंडाची कढई ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातले आहे. आता मसाल्याचे सगळे साहित्य आपण या कढईमध्ये घालूया. जेव्हा कधीही खूप साऱ्या लोकांसाठी स्वयंपाक करायचा असतो, त्यावेळी याप्रमाणे मी चुलीवर स्वयंपाक तयार करते. हे बघा, मसाल्याचे सगळे साहित्य या कढईमध्ये आता घातले आहे. आता आपण हा मसाला चांगला परतूया. हा मसाला चांगला खमंग असा भाजूया. यामुळे आमटीला खूप छान चव येते. आता हा बऱ्यापैकी मसाला भाजला आहे. सगळ्यात शेवटी आपण हे ओले खोबरे घालूया. हे ओले खोबरे सुद्धा आपण चांगले परतूया. आता हा आमटीसाठी मसाला तयार आहे. ही कढई आता मी बाजूला ठेवते. हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया. चुलीवर एका बाजूला उकड्या तांदळाचा भात शिजण्यासाठी ठेवला आहे. हा उकडीच्या तांदळाचा भात कसा शिजवायचा ही रेसिपी माझ्या चॅनलवर घातली आहे. या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. मसाला गार होईपर्यंत आपण कोहळ्याच्या फोडी शिजण्यासाठी ठेवूया. 1.5 किलो कोहळ्याच्या फोडी याप्रमाणे मोठ्या आकारात चिरून घेतल्या आहेत. चुलीवर हे पातेले ठेवले आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालते. गरम पाणी घातल्यामुळे ही आमटी लवकर तयार होईल. तुम्ही या आमटीसाठी थंड पाणीसुद्धा वापरू शकता. अर्धे पातेले गरम पाणी घातले आहे. आता यामध्ये या कोहळ्याच्या फोडी घालते. 2 ते 3 मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे. आता या पातेल्यावर आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यामुळे फोडी लवकर शिजतील. मोठ्या विस्तवावर आपण या फोडी शिजवायच्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करू शकता. तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हा बघा, मी दोन्ही ठिकाणी मोठा विस्तव केला आहे. यामुळे आमटी आणि भात लवकर शिजतील. हा मसाला आता गार झालेला आहे. हा मसाला वाटताना या करमल्याच्या फोडीसुद्धा घालायच्या आहेत. हा गार झालेला मसाला आणि करमले
मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटण केले आहे. आजच्या आमटीसाठी मी करमले वापरली आहेत. याऐवजी तुम्ही चिंच किंवा आमसुले वापरू शकता. जर तुमच्याजवळ आमचूर पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता मसाल्याचे वाटण तयार आहे. आपण फोडी शिजल्या का बघूया. कोहळ्याच्या फोडी लवकर शिजतात. आता या पातेल्यावरचे झाकण बाजूला काढले आहे. या कोहळ्याच्या फोडी खूप छान शिजल्या आहेत. आता यामध्ये हे वाटण घालूया. ही आमटी 5 ते 10 मिनिटे चांगली उकळूया. वाटण घातल्यावर एकसारखे ढवळायचे आहे. यामुळे बुडाला करपणार नाही. चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे. यामध्ये मी आणखी थोडेसे तिखट घालते. 3 ते 4 चमचे तिखट घातले आहे. तिखटाचे प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण ही आमटी मध्ये मध्ये याप्रमाणे ढवळायची आहे. यामुळे बुडाला करपणार नाही. आता बघा, या आमटीला चांगली उकळी येत आहे. 5 मिनिटांनी हे पातेले मी खाली ठेवते. ही आमटी तुम्ही भातावर घेऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.